निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो ताई. लपाछपी चालू आहे का? लपाछपी चालू आहे म्हटलं. लपाछपी चालू आहे. काय बोलायचं? मी इकडून कॉल तुम्ही करताय, इकडून मी उचलते तर कट होतोय. हो का? आणि मग लगेच दुसरे फोन येतात ना, मग सारखे अनुभव चालू आहेत कंटिन्यू. कॉल पण करत होते कॉल. हो का? हो. वैजनाथच्या ताई ना? बरे आहेत ना? हो, मस्त मस्त. वैजनाथच्या ना ताई, कर्जत. हो. आता यात्रेला या वैजनाथला. कधी आहे यात्रा? आता शिवरात्रीला. कर्जत पासून किती अर्धा तास आहे अंतर फक्त. हो का? अच्छा. खरंच. मुलगा कर्जत नसतो ना? माझा मुलगा नाही ताई. मला वाटलं कर्जतला आहे इकडं कामाला. इथले मुंबईतलं कर्जत ना? हा. मग ते पूर्वी होता ताई, आता नाही. आता नाही काय? पण या ना तुम्ही, या खरंच या. नक्की नक्की. मुलाला, कारण मला लग्नाला यायलाच मिळालं नाही, त्याबद्दल खरंच सॉरी. नाही नाही, काही हरकत नाही. सगळ्यांचे आशीर्वाद आहेत तुमचे. केंद्रे दादा आले होते ना, तर ताई पण आले ना त्यांच्याबरोबर. अहो, मी आत्ताच आले परवा कल्याणवरून. महिनाभर तिकडेच होते कल्याणला. अरे बापरे, कोणाकडे? मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा झाली होती. मुलगा आहे ना छोटा, बिर्ला कॉलेजच्या तिथं. अरे बापरे. वेगास हॉटेल आहे ना? हा हा हा. हा, तिथेच आहे. वेगास हॉटेलमध्ये? नाही, म्हणजे त्याच्याच समोरच्या बिल्डिंग मध्ये. धनश्री काय धनलक्ष्मी बिल्डिंग तिथे राहतो. तो ठाण्याला कामाला आहे. अच्छा अच्छा. हा हा. हा, तर म्हणजे तिला बेड रेस्ट सांगितला होता ना सुनेला छोट्या. हा, दिवस गेले तिला. म्हणजे आता 5 वर्ष लग्नात झाली, काहीच नव्हतं. म्हणजे ट्रीटमेंट चालूच आहे डॉक्टरांची. अच्छा अच्छा. होईल होईल. हा, पण तिने काय केलं मग, स्वामींचा 11 गुरुवार केले. अच्छा. हा हा, आणि मग ते गुरुवार चालू असतानाच तिला दिवस गेले. आता 6वा महिना आहे तिला. अरे वा 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 वा. हो, मग तिला पूर्ण बेड रेस्ट सांगितलं तिला ना. मग महिनाभर राहिले मी तिथे जाऊन. अरे वा. आणि हो, आणि मला एवढी तुम्हाला भेटायची इच्छा ना, पण मला म्हणजे पत्ता माहिती नाही, काय नाही. खरंच खूप भेटायची इच्छा होती मला मनापासून. जवळ आहे तिथून, जवळ आहे एकदम. हो ना. काय अनुभव आला ताई अजून? हा, अनुभव असा आला, मी तिकडेच होते ना, हा. तर हे एकटे होते ना इथे वैजनाथला. बरोबर. तर हा, साईट चालू आहे इथं. तर ते साईटवर संध्याकाळचं पण फेरी मारायला जायचं. सकाळी जायचं, संध्याकाळी जायचं. तर ते रात्री असं फेरी मारायला गेले आणि असं ते भिंतीला हात त्यांनी लावला साईडचा. तिथं त्यांचा हात मुरगळला तिथे. अरे बापरे. हा, हात मुरगळला. तर त्यांना रात्रभर झोप नाही. तर मी कुठं कल्याणलाच ना, मग त्यांनी फोन केला की मला ना हात जाम दुखतोय, ठणका लागला हाताला. तर म्हटलं दवाखान्यात जाऊन या. तर मग आपलं म्हणजे तिथे कडावमध्ये जवळच डॉक्टर आहेत. म्हटलं जा त्यांच्याकडे. तर मग गेले त्या हातासाठी गेले, हात दुखतोय म्हणून. आणि डॉक्टरांनी डिग्री लावली अशी छातीला. अच्छा. तर त्यांनी सांगितलं की तुमचं हृदयाचे ठोकं कमी जास्त होतात. अगं बाई. हा, आता हाताचा आणि छातीचा. म्हटलं काय? आणि त्यांना काय पाहिलं, असा त्रास वगैरे काहीच नाही झाला. काहीच त्रास नाही अजिबात. आणि असं सांगितलं. आणि म्हणजे ते आमची फॅमिली डॉक्टर आहे. मग मी कल्याणवरून त्यांना फोन लावला. मग त्यांनी सांगितलं होत आहे असं असं आहे. मी त्यांना इंजेक्शन पण दिलं नाही. त्यांना कर्जतमध्ये पाठवलं. कर्जतमध्ये त्यांना ते म्हणजे चेक करून घ्या म्हणून सांगितलं. अच्छा. हा, तर ते राकेशचा फोन तुम्हाला आला होता ना मागे. हो. हा, एरणकर. तर तो त्यांच्या बरोबर त्याला फोन केला. म्हटलं इथं कोणच नाही. मग तो त्यांच्या बरोबर कर्जतमध्ये त्या डॉक्टरांकडे गेला. त्यांनी सांगितलं आताच्या आता तुम्हाला ऍडमिट व्हायला लागेल. आता मुलं इथं नाही, मुलं एक डोंबिवलीला, एक इकडं अशीच ना. मी तिकडं कोणच नाही. मग राकेशनी दोन्ही मुलांना, डोंबिवलीला मोठा आहे, छोटा कल्याणला, मग त्यांना फोन लावला असं असं. मग त्यांनी सांगितलं की तू त्याला ते कल्याणपर्यंत त्यांना घेऊन ये म्हणून. अरे बापरे.
आणि कल्याणपर्यंत नेलं. मग त्याच्यानंतर मग त्यांना लगेच मग डोंबिवलीचं कोणतं हॉस्पिटल आहे तिथं नेऊन ऍडमिट केलं डोंबिवलीला त्यांना लगेच. बापरे. सगळं टेस्ट सगळं टेस्ट केल्या आणि मग नंतर मला एकदम दादांची आठवण झाली. मग मी दादांना फोन लावला. ओ. आणि लागला, लगेच लागला दादांना फोन. कोणत्या दादांना? आपल्या केंद्रे दादांना. ओ. अरे वा. हो. दादा मला बोलले ताई अजिबात घाबरायचं नाही, रिपोर्ट नॉर्मल येणार आहेत, घाबरायचं नाही. मग मला त्यांनी आणि ती एंजिओग्राफी सांगितली ना डॉक्टरांनी तिथं. बापरे. मग ते एंजिओग्राफीसाठी मग मला दादांनी सेवा दिली. आणि ते गुरुवारीच ह्याच गुरुवारी एंजिओग्राफी त्यांची होती तिथं डोंबिवलीला. मग मी तिथं दिवसभर कंटिन्यू सेवा दिली होती. मग ते 4 वाजेपर्यंत मी सकाळी बसले तर 4 वाजेपर्यंत माझी सेवा चालूच होती. ते 11 माळी जप, घोरकाष्टक आणि हे आपलं तारक मंत्र 11 वेळा म्हणजे कंटिन्यू चालू ठेवायला सांगितली होती. आणि मग ठेवली. मग ते 4 वाजेपर्यंत मी पाणी पण नाही घेतलं अक्षरशः. खरंच एवढं संकट आलं होतं ना. आणि काय एवढं संकट आणि हाताला लागलं, छातीचा काय संबंध आम्ही म्हणायचं. हो आहे की नाही. पण ते स्वामींनी दाखवलं अशाने तरी तुम्ही दवाखान्यात जाल बाबा, दवाखान्यात खरंच. हाताला लागलं एकाएकी कारण नसताना आणि गेलं तर हे भलतंच निघालं त्यांना. बापरे. हो. आणि मग त्याच्यानंतर ती एंजिओग्राफी झाली. मग ते रिपोर्ट त्यांचं 4 वाजता आलं. आणि मी तिथं बसलेलीच होते स्वामींच्या पुढे ना सेवेला. पाणी पण घेतलं नव्हतं अख्खा दिवसभर 4 वाजेपर्यंत मी. बापरे. हो. आणि मग त्याच्यानंतर त्या सुनबाई उठली, मला म्हणते आई रिपोर्ट आपणचं नॉर्मल आलंच म्हणते एकदम, तुम्ही काळजी नका करू म्हणते. बघा दादांचं फक्त 30% म्हणजे सुरुवात होती आणि नशीब म्हणजे ब्लॉकेज वगैरे नाही, काही निघाले. बापरे. खरंच. आणि खरंच दादा तुम्ही स्वामी सेवेत असल्यामुळे स्वामींच्या रूपात दादा एवढे धावून आले ना खरंच. आणि त्यांचा आणि तुमचा आशीर्वाद माझ्या परिवारात सतत खरंच असावा. स्वामीच आहेत ताई. तुम्हाला काही टेन्शन राहणार नाही कसलं. हो ना. एवढा मोठा अनुभव माझ्यासाठी खूप मोठा अनुभव. नाही तुमच्यासाठी काय सगळ्या कुटुंबासाठी ना ताई. हो सगळ्या कुटुंब आणि सगळी 2 मुलं पण एवढी घाबरलेली, काय होतंय काय नाही काय होतंय. आणि हाताला नुसतं दाखवलं ना त्यांना. महिनाभर एकटे होते घरी, त्यांना कधी काहीच नाही, छातीत दुखलं नाही काय नाही काही त्यांना निघाले. बापरे. काय नाही आता बिलकुल घाबरू नका. आता तुमचं संकट गेलंय सगळं. गोळ्या 1 महिन्याच्या चालू ठेवायला सांगितल्या. 1 दिवस ऍडमिट करून घेतलं त्यांनी एंजिओग्राफी करायला. अगोदर आदल्या दिवशी बुधवारी टेस्ट केल्या सगळ्या. त्याच्यानंतर मग गुरुवारी एंजिओग्राफी केली मग. आणि खरंच दादांचं एवढं उपकार ना खरंच खूप धन्यवाद. आणि खरंच दादांना मी फोन लावत होते पण फोनच लागत नाही. 3 दिवस झाले. खरंच. आणि तुमच्याद्वारे ना त्यांना खरंच सांगा तुम्ही हा अनुभव. नक्की ताई. खूप मोठा अनुभव माझ्यासाठी. आणि हा चौथा अनुभव आला ताई हा मला. हो ना खरंच ताई. हो खरंच खूप मोठा. तुम्ही याल का? खरंच याल का? नाही ना ताई कसं शक्य. या ना. अहो जास्त अंतर नाही हो कर्जत वरून. नाही अंतराचा प्रश्न नाही. पण कंटिन्यू बिझी असतो ताई. नाही तर मी काय केलं असतं स्टेशनला छोट्या मुलाला म्हणजे तो पण घरीच आहे ना त्याला घ्यायला लावलं असतं. नाही कधी आली ना तर नक्की तुमच्याकडे येईल ताई. आणि वैजनाथ मंदिर खूप छान आहे, प्रसिद्ध आहे इथे. प्रसिद्ध आहे. म्हणजे स्वयंभू मंदिर आहे. स्वयंभू आहे ना. मी नक्की येईल. खूप ट्रिप येतात इथे ह्याच्या पर ठाण्यापासून कल्याणपासून खूप ट्रिप येतात इथे. नाही येणार ताई नक्की येणार मी. आणि तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही. खरंच मला ना तुम्हाला भेटायची एवढी इच्छा. आणि मी सांगू का ते गुरुवारी मठात जाते ना प्रत्येक वेळेला. दर गुरुवारी माझ्या मठात जाते ना. आता मी बोलले कल्याणला आता 1.5 महिना राहिले मला. आता कसं स्वामींपर्यंत पोहोचता येईल आणि कसं जाते. आणि अक्षरशः मला तिथेच त्या बिल्डिंगला 2 स्वामी सेवेकरी भेटल्या. त्यांच्या बरोबर बिर्ला कॉलेजचं तिथं मठ आहे ना. हो जवळच आहे ना ते तुमच्या घराजवळच आहे. दर गुरुवारी तिथे गेले मठामध्ये. नाही चुकले. दर गुरुवारी गेले. म्हटलं इथं आले आता माझं गुरुवार चुकणार. पण खरंच स्वामींनी मला तिथं मठ दाखवला. किती जवळ मठ आहे तिथे.
हो छान आहे तो मठ पण. आणि खूप छान आहे, हो. कोळशेवाडीतल्या पण मठात जाऊन आले मी तिथे गेल्यावर. कुठल्या? कोळशेवाडीत मठ आहे ना हो 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 दिंडोरी प्रणित. हो हो बरोबर. हो तिथे पण मुलाला, छोट्या मुलाला घेतला, म्हटलं मला तिथला पण मठ बघायचा. अरे वा, मुलं किती छान आहेत बघा तुमचे. हो आणि तो पण खूप छोटा आहे ना, खूप स्वामी सेवेकरी आहे तो पण. अरे वा. हो टेन्शन घेऊ नका ताई, हा आता हा सगळं व्यवस्थित होणार. हो ना. सुनबाई ठीक आहे. काहीच आहे ना हो इथेच मुंबईतच. तिथेच आहे ना. हो ना. हो. खूप मला बघायची इच्छा होती लग्नाला यायची पण काय सांगायचे. आणि महिनाभर राहिले मला असं वाटायचं. राकेश आला होता, म्हटलं अरे आपल्याला ताईंना भेटायला जायचंय रे. म्हणतो जाऊ आपण एक दिवस जाऊ ताईंना या या भेटायला. या या नक्की या. हं? तुम्ही पण या वैजनातलं. खरंच नक्की, या नक्की. सगळी या. मुलाला सुनेला घेऊन यावं. हो ताई, हो ताई. हो या. हं? श्री हो स्वामी समर्थ चालेल. ताई. श्री स्वामी Share समर्थ. करते. दादांना तेवढा बाकी हे अनुभव शेअर करा माझा. मग करणारच. हो हं? खरंच श्री स्वामी दादा ना अगदी स्वामींच्या रूपात माझ्या सगळ्या परिवारासाठी उभे राहिले हो. स्वामींच्या खरंच. रूपात उभे राहिले दादा. सगळ्यांसाठीच उभे राहतात. खूप उपकार आहे दादांचं. खूप खरंच, उपकार आहे. खरंच. आणि तुमचं सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या माझ्या हो, परिवारावर. राहणार. हो श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.